आज मी तुमच्यासाठी पनीरच्या भाजीचा वेगळा प्रकार घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे पनीर यखनी. या भाजीमध्ये कांदा आणि लसणाचा वापर अजिबात केला जात नाही. भाजीची ग्रेव्ही काजू आणि दह्यापासून बनवली जाते. इथे गरम पाण्यामध्ये मी काजू भिजत घातलेत. तर या भाजीसाठी एक मसाला लागणार आहे. तर इथे धणे, सौंफ, दालचिनी, जिरे, मिरे, 4 इलायची आणि 2 लाल मिरच्या मी घेतल्यात. तर इथे थोडंसं रोस्ट करून घ्या, फक्त मॉइश्चर जायला पाहिजे इतपतच ते भाजून घ्या. तर इथे आपला मसाला तयार आहे. तो थंड झाला की एका मिक्सरच्या जारमध्ये ओबडधोबड वाटून घ्या. ओबडधोबड याच्यासाठी म्हणते की तुम्ही फाईन पावडर केली तर आपल्या ग्रेव्हीचा कलर पूर्ण चेंज होईल. तर इथे म्हणून मी ओबडधोबड सांगते. तर आपला मसाला इथे वाटून तयार आहे. ते काजूची पेस्ट तयार करायची. त्याच्यामध्ये मी 4 पनीरचे क्यूब्स टाकते. तर त्याच्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती छान फाईन क्रीमी होईल, म्हणून मी ते पनीर टाकते. तर इथे आपली पेस्ट तयार आहे. तर इथे आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर एका पॅनमध्ये मी पनीर फ्राय करून घेते. पनीर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण फ्राय करून घेतलं की ते कडक होतात. तर ते होऊ नये म्हणून मी गॅस बंद करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकते. तर इथे काही भाज्या घेतल्यात, मिरची, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि अद्रक. तर इथे अर्धा वाटी मी दही घेते फेटून. फ्रेश दही घ्या, आंबट घेऊ नका. इथे एक कढई घेतली, कढईमध्ये बटर घेतलं. ही भाजी बटर किंवा तुपामध्ये बनवतात. तर मी बटर वापरते. ते तमालपत्र आणि हिरवी मिरची टाकते. तर अद्रकची पेस्ट टाकते आणि जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकला आणि जी काजूची पेस्ट आहे तीही टाकते. तर छान परतून घ्या. जोपर्यंत बटर सुटत नाही तोपर्यंत ते छान परतत राहा. तर इथे माझं बटर सुटलं आहे. तर मी फ्रेश जे आपण फेटलेलं दही आहे ते टाकून घेते. तर तुम्हाला भाजी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. तुम्हाला दाट हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या. तर इथे मी थोडीशी साखर टाकते. साखर यासाठी की आपण दही वापरले ते थोडंसं बॅलन्स होऊन जातं, म्हणून मी थोडीशी साखर वापरते. तर इथे आपण जे भाजलेले पनीर आहे ते पण टाकून घेते. तर इथे एक पॅन घेते. पॅनमध्ये आपल्याला ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या, ढोबळी मिरची, टोमॅटो, मिरची, तर ते सगळं भाजून घ्यायचं इथे. जास्त भाजून नाही घ्यायचं आहे आपल्याला, एकदम मऊ नाही करायचं. त्याला क्रंचीपणा राहायला पाहिजे असंच ते भाजून घ्या. तर तिकडे आपली भाजी उकळते तोपर्यंत मी ह्या भाज्या भाजून घेतल्या. तर इथे आपल्या भाजीला छान उकळी आली आहे. तर त्या भाज्या आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तर शेवटी मीठ टाकते, कारण आपण दही वापरले त्याच्यामुळे दही फाटायची शक्यता असते, म्हणून शेवटी मी मीठ टाकलं. तर इथे खूप छान आणि क्रीमी अशी भाजी तयार होती माझी. मस्त कोथिंबीर टाकली आणि कस्तुरी मेथी टाकली. तर मला कमेंट करून सांगा ही भाजी तुम्ही याच्या आधी कधी खाल्ली होती की नाही. खूप छान होते टेस्टला. एक वेगळी भाजी खाल्ल्यासारखं वाटते. प्रत्येक वेळेस आपण कांदा आणि टोमॅटोची जी भाजी खातो त्याच्यापेक्षा वेगळी खायची इच्छा असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा. तर इथे मी लच्छा पराठा बनवला होता, त्याच्यासोबत आम्ही ती भाजी खाल्ली. खूप छान बेत झाला होता आमचा 15 ऑगस्टचा कालचा. तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही चुका असतील तर त्याही सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.